मी आली छबीमध्ये. खणाचा एक छबी हा एक ब्रँड. तो सुप्रियाजींच्या आपण तोडून ऐकणार आहोत की तो प्रवास कसा होता, तो संघर्ष आणि तो स्ट्रगल कसा आहे. आणि आपण त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. नक्की ना चायवीत गप्पामध्ये. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नमस्कार. नमस्कार सुप्रियाजी. माझा पहिला प्रश्न, तुमचं बालपण आणि शिक्षण कसं गेलं? माझं बालपण थोडं बालपण इचलकरंजीत गेलं, कारण माझा जन्म इचलकरंजीत झाला होता. त्यानंतर 1999ला मी इचलकरंजी सोडलं. तिथून पुढचा सगळा प्रवास हा माझा कोल्हापुरातच गेला. माझ्या मागे एक बहीण आहे, एक भाऊ आहे. त्यांच्यामुळे त्यांच्यासोबत माझं पुढचं सगळं बालपण, शिक्षण हे सगळं कोल्हापुरातच पार पडलं. आणि दुसरा माझा प्रश्न, छबीची सुरुवात कशी आणि कधी झाली? छबीची सुरुवातीचं सांगायचं झालं तर हे फार अनपेक्षित वळण घडलं छबीसाठीचं. कारण प्रोफेशनली मी एन्व्हायरमेंटलिस्ट आहे. MSc एन्व्हायरमेंटल सायन्स झाल्यानंतर पुण्यात मी काही वर्ष जॉब केला. त्यानंतर लग्न झालं. मिस्टरसुद्धा याच सेक्टरमध्ये असल्यामुळे आम्ही दोघेही एकाच कंपनीत आमच्या स्वतःच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करत होतो. ते सगळं चालू असताना म्हणजे आमचा स्वतःचा बिझनेस तोच होता. आणि एक बिझनेसमध्ये म्हणजे नोकरी केल्यानंतर बिझनेस मध्ये कन्व्हर्जन जे काही आहे तो माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. तिथून खरं तर एका बिझनेसमध्ये काम करण्याचं स्वरूप काय असतं, कसा केला जातो, तिथून माझी सुरुवात झाली. पण त्यानंतर प्रेग्नन्सीच्या काळामध्ये 6 महिने मी पूर्ण ऑफिस कंटिन्यू केलं. तिथून पुढं शक्य होणार नव्हतं, त्यामुळे विश्रांतीची गरज होती. आणि जेव्हा विश्रांतीची वेळ आली तेव्हा घरी बसून काय करायचं हा फार मोठा प्रश्न मला पडला. मला बऱ्याच जणांनी खूप सजेस्ट केलं, पुस्तकं वाच, गाणी ऐक, मूव्हीज बघ. पण ते फार वेळ त्यांनी रमणारे नव्हते. त्याच्यामुळे मला असं काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करायचं होतं. तो वेळ काहीतरी सार्थकी लावायचा होता. काय करावं म्हणजे मला म्हणजे पूर्ण वेळ म्हणजे इव्हन काय व्हायचं की मला रात्रीसुद्धा झोप लागायची नाही त्या काळामध्ये. असं फार चंचल मन झालेलं होतं. मग मी विचार केला, मुळात कसं आहे की आमचा फॅमिली बॅकग्राऊंड याच बिझनेसमध्ये असल्यामुळे थोडंफार याच्याबद्दलची मला माहिती होती. कारण इचलकरंजीमध्ये आमचे स्वतःचे पॉवरलूम होते, त्याच्यामुळे कपडा कसा तयार होतो त्याची सगळी प्रोसेस ही मी बघितलेली आहे. शिवाय माझी आईचं सुद्धा बुटीक होतं स्वतःचं, त्याच्यामुळे हे साड्यांचा बिझनेस हा मी लहानपणापासून बघतीये. त्याच्यामुळे त्याच्यातली पूर्ण माहिती असं म्हणता येणार नाही, पण थोडीफार माहिती मला माहिती होती. आई माझी कशी डील करते कस्टमरसोबत, किंवा प्रोडक्ट निवडताना कसा निवडावा, काय निवडावा, फॅब्रिकबद्दलचं थोडंसं नॉलेज, ह्या सगळ्या गोष्टींची थोडीफार माहिती होती. मग मी विचार केला की आपण हिचा बिझनेस ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणता कसा येईल याचा अभ्यास करूया. तर त्या काळात मग मी तो ऑनलाईन स्ट्रॅटेजीज प्लॅन केल्या आणि ठरवलं की बाबा आपल्या आईचाच बिझनेस आपण ऑनलाईन करूया. मग मी काही जे काही प्रोडक्ट्स मातीचे होते त्याचे फोटोशूट वगैरे केले, सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्यातून खूप छान रिस्पॉन्स मिळाला. त्याचा जो काही रिस्पॉन्स बघितल्यानंतर आमच्या घरच्या सगळ्यांचंच असं ठरलं की ठीक आहे, यातून काहीतरी चांगलं तुला त्यातून स्वतःचं पण नॉलेज वाढते. शिवाय ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनला खूप आता सध्या मागणी आहे. म्हणजे बरेच लोकांना कसं सगळं घरबसल्या हवं असतं. तर हे चांगलं काहीतरी आहे आणि तुझा खूप छान वेळ जातोय, त्यातून तू मुळातून काय ते म्हणतात ते आनंदानं सगळ्या गोष्टी करतेस. त्याच्यामुळे तो तसाच चालू झाला. म्हणजे त्यावेळेला म्हणजे असं काही नाव ठेवलं नव्हतं मी की या ऑनलाईन बिझनेसला. मग नंतर जेव्हा पहिला स्टॉक माझा जेव्हा मी घरी आणला, त्याचं शूट केलं, त्याच्यातून खूप चांगला रिस्पॉन्स आल्यानंतर मग आमचं ठरलं की बाबा यातून आपण सुरुवात करायची. तिथून खरं तर हे ऑनलाईन चालू झालं. आणि मग नंतर प्रेग्नन्सीचा काळ आला, परत मला गॅप ठेवावा लागला. पण मला असं वाटत होतं की इतका छान माझं सगळं चालू होतं ऑनलाईन मार्केटिंगमध्ये, मी चांगलं करत होते, त्यातून रिस्पॉन्स चांगला येत होता. मुळात मला खूप लोकांच्या पर्यंत पोहोचता येत होतं. बऱ्याच नव्या ओळखी झाल्या होत्या. इवन माझ्या डॉक्टर्स म्हणजे जे काही आतापर्यंत त्यांच्यासोबत मी म्हणजे डिलिव्हरीसाठी वगैरे जात होते किंवा चेकअपसाठी, त्यांच्यासोबत पण छान बॉन्डिंग वगैरे झालेलं. त्यामुळे असं नवीन नवीन ओळखी होत होत्या. त्यामुळे मला त्या क्युरियोसिटी होती या ह्याच्या सेक्टरमध्ये. म्हटलं आपण यातच आता काहीतरी उतरून काम करूया. मग मी ठरवलं की आता हेच करायचं. त्यामुळं बाळाची काळजी, डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाची काळजी घेत मी परत यातच काम करायचं ठरवलं. ते करत असताना परत मला गॅप घ्यावा लागला, कारण कोरोना नावाचं संकट आलं आणि परत लॉकडाऊन पडला. मग असं थोडंसं अपसेट व्हायला लागलं की बाबा आता आपण काहीतरी सुरू करतोय तर परत गॅप पडतोय. तर ठीक आहे, काही हरकत नाही. पण परत त्या लॉकडाऊनच्या काळात ही गोष्ट आम्ही पॉझिटिव्हली घेतली की आपल्याला परत अभ्यास करायचा किंवा त्याच्यावर प्लॅन
प्लॅन आउट करायचे वेळ मिळालेला आहे. तर माझ्या मिस्टरांनी सजेस्ट केलं मला, की तुला इतका चांगला रिस्पॉन्स मिळतोय तर तू एक स्वतःचा ब्रँड का क्रिएट करत नाहीस. तर परत त्या काळामध्ये आम्ही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी कागदावर लिहून काढल्या, की आपल्याला कशा पद्धतीचं काम करायचं आहे, कशात करायचं आहे. बरं, जर ब्रँड स्वतःचा करायचा आहे तर त्याला नाव काय द्यायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवल्या. आणि ठरवल्यानंतर की आमचं ठरलं की बाबा ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर आता सुरुवात कशी करायची, तर ब्रँडला काहीतरी नाव पाहिजे आणि तेवढ्याच म्हणजे काय म्हणतात ते हलकं फुलकं सगळ्यांच्या तोंडात बसेल आणि कोल्हापुरी तडका त्याला असला पाहिजे, अशा पद्धतीचं नाव पाहिजे. तर असं नाव आपल्याला म्हणजे प्युअर मराठी शब्द पाहिजे होता. तर त्यासाठी आम्ही खूप साऱ्या लावण्या ऐकल्या. तर मराठी लावण्यांमध्ये खूप छान छान शब्द असतात मराठी, जे तोंडात बसतील असे. आणि खूप लावण्या ऐकल्यानंतर एकच गाणं आमच्या तोंडात बसलं दोघांचंही, छबीदार छबी मी तोऱ्या तो बी. आणि ठरलं की बाबा छबी छबी म्हणजे काय, की प्रतिमा जी प्रत्येक स्त्रीची असेल. तर हे नाव आम्ही फायनल करायचं ठरवलं. आणि तिथून म्हणजे काम चालू झालं नव्हतं, पण आमच्या सगळ्या गोष्टी प्लॅन आउट होत्या त्या दरम्यानच्या काळात. तर कुठल्या पद्धतीचे प्रोडक्ट ठेवायचे, त्याचं नाव काय असेल, मग ते रजिस्टर्ड कधी करायचं, हे सगळं आम्ही आखून ठेवलं होतं. आणि तिथून खरं तर सुरुवात झाली असं म्हणता येईल छबीची. म्हणजे छबी एक प्रतिमा आणि ह्या प्रतिमाच्या मागे मोठा एक छबीदार माणूस आहे, म्हणजे तुमचे मिस्टर आपण असं म्हणू शकतो. आता तर तुम्ही सांगितलं छबीची सुरुवात कशी झाली, पण खण हा पर्यायच का निवडा वाटला? ॲक्च्युली छबी म्हणजे फक्त खण आहे अशातला भाग नाही. पण नक्कीच की सुरुवात आमची खणापासून का झाली, कारण खणाचा ट्रेंड जेव्हा आला, फॅशन ट्रेंड जेव्हा आला, तेव्हा मला असं जाणवलं किंवा मी बऱ्याच ठिकाणी जाऊन पाहिलं, की आता मार्केटमध्ये जो काही खण अवेलेबल आहे किंवा फॅशन म्हणून सगळ्यांनी ज्या खणाला जेवढं डोक्यावर धरले, ते सगळीकडंच ऑथेंटिक आणि प्रीमियम प्रोडक्ट नाही आहे. म्हणजे कसं होतं, की एखादा फॅशनचा ट्रेंड आला की हायर रेंजपासून ते अगदी लोअर रेंजपर्यंत त्याचे बरेचसे रेप्लिका पीसेस तयार होत असतात. पण कसा त्या दरम्यानच्या काळात म्हणजे अजूनही खणाचा ट्रेंड तितकाच जोमात आहे. पण ओरिजिनल खण काय आहे हे मी ज्या ठिकाणी तो तयार होतो तिथे जाऊन पाहिला, ते बघितलं आणि मग मला जाणवलं की हे बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे अजून. आणि आपल्याला असाच प्रोडक्ट सगळ्यांपुढे आणायचा आहे की तो ऑथेंटिक असेल. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की पहिल्यांदा आपण खणापासून सुरुवात करूया. आणि त्यानंतर ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे जे आम्ही सुरुवातीपासूनच माझी आई करायची, जे खण असेल, सॉरी, कॉटन असेल, इरकल असेल, मलमल असेल. पण खणाचंच निवडण्यामागचं कारण हेच होतं की मला ओरिजिनल आणि ऑथेंटिक प्रोडक्ट सर्वांसमोर आणायचं होतं. आता तुम्ही हा छबी हा तुमचा ब्रँड आज सेलिब्रिटीपर्यंत कसा पोहोचला आणि ती प्रोसेस काय होती? तसं बघायला गेलं तर मला या गोष्टीचा फार आनंद आहे की तो सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत तिथपर्यंत मी नेऊ शकली आहे. ह्याचं सगळं श्रेय तसं बघायला गेलं तर म्हणजे कुठेतरी या गोष्टी कोरिलेट होत असतात. कारण हे छबी सुरू करण्याआधी मी लिखाण करत होते, बऱ्याच न्यूजपेपरसाठी फ्रीलान्सिंग करत होते. तर तेव्हा माझ्याकडे सेलिब्रिटी कट्टा नावाचा कॉलम होता आणि त्यामध्ये बऱ्याच सेलिब्रिटींशी गप्पा व्हायच्या आणि त्यामुळे बरेच जण कॉन्टॅक्टमध्ये होते, ओळखीचे होते. पण ते हे सगळं सुरू झाल्यानंतर थोडंसं लिखाण थांबवलं मी, म्हणजे फक्त तेवढ्यासाठी थांबवलं की मला फ्रीलान्सिंग करणं तेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झाल्यानंतर शक्य नव्हतं. पण सगळ्यांनी कॉन्टॅक्ट ठेवला होता. आणि बऱ्याच जणांनी स्वतःहून मला विचारलं की अरे हे काय आहे, तुझा स्वतःचा ब्रँड आहे का, ह्यात तुझं कलेक्शन काय असतं. त्यांनी हौसेनं माझ्याकडून विकत घेतलं. म्हणजे असं काही नाही की सेलिब्रिटी प्रत्येक वेळी कोलॅबसाठीच विचारतात. बरेच जणांनी स्वतःहून माझ्याकडे बऱ्याच गोष्टी विकत घेतल्या. त्यांनी स्वतः त्या गोष्टीसाठी मार्केटिंग केलं, म्हणजे त्यांनी स्वतःच्या जे काही सोशल हँडल्स त्यांचे जे होते त्याच्यावरून पोस्ट केलं. कारण त्यांना त्यावेळी कळालं की बाबा हिच्याकडे जे काही कलेक्शन आहे, प्रोडक्ट्स आहेत, ते काहीतरी वेगळं आहे, ऑथेंटिक आहे, युनिक आहे. त्याच्यामुळे मला बऱ्याच ठिकाणी स्वतःहून रिप्रेझेंट करावं लागलं नाही सेलिब्रिटींपर्यंत. त्यांनी जेव्हा त्यांना कळालं की हिच्याकडचे प्रोडक्ट हे वेगळे आहेत, त्यांनी स्वतःहून मला या गोष्टीसाठी पुशअप केलं. आज एक बिझनेसचे काम करत असताना त्याला ब्रँडिंग करणं आणि ब्रँड तयार करणं हे किती अवघड असते? तसं हे फार अवघड आहे, बघायला गेलं तर फार सोपंही आहे. ह्यात सगळ्या गोष्टीत महत्त्वाचं स्किल असतं की तुमचं कम्युनिकेशन कसं आहे. कस्टमरसोबतचं असू दे किंवा कोणत्याही सेलिब्रिटीसोबतचं असू दे, किंवा तुम्ही कस्टमरला कसं डील करता, तुमच्याकडे स्पेशल काय आहे किंवा तुमची स्पेशालिटी सांगताना ते तुम्हाला परिपूर्ण त्यातली माहिती असली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामधला भाग आहे. पण कसं आहे, हा स्वतःचा ब्रँड चालवत असताना त्याची काळजी एखाद्या अपत्याप्रमाणे घेतली पाहिजे, हे तितकंच खरं आहे. आणि ही सगळ्यात भूमिका मला प्रचंड अवघड जाते. कारण एक आई म्हणून किंवा एक बायको म्हणून किंवा एक सून म्हणून भूमिका निभवताना मला इतका विचार करावा लागत नाही जेवढा मला एक बिझनेस वुमन म्हणून करावा लागतो. कारण
तुम्हाला इथं बऱ्याच जणांसोबत डील करायला लागतं. आज वेगळी कोण कस्टमर असेल तर उद्या वेगळं कोणीतरी असतं. आणि तेव्हा माझं जे काही फर्स्ट अटेम्प्टमध्ये जे काही म्हणजे स्वतःला जेव्हा मी रिप्रेझेंट करते किंवा छबीला रिप्रेझेंट करते, ते फर्स्ट आणि लास्ट असतं स्वतःच्या बद्दलचं जे काही सांगणं असतं ते. त्याच्यामुळे ही भूमिका सगळ्यात अवघड असते. आणि जेवढी अवघड असते तेवढीच काय म्हणतात ते एका क्लिकमध्ये किंवा एका कॉन्व्हर्सेशनमध्ये तुम्ही लोकांच्या डोक्यात फिक्स होता, जेव्हा तुम्ही रोज नवीन नवीन व्यक्तींना भेटत असता तेव्हा. त्याच्यामुळे अवघड आहे तसं बघायला गेलं तर. पण आता कसं झालं की हे सगळ्या गोष्टी मला आता आपसूक म्हणजे कराव्याशा वाटतात, की रोज म्हणजे नवीन जरी लोकांना भेटायचं असलं किंवा डील करायचं असलं तर हे सहज सोपं व्हायला लागलं आता माझ्यासाठी. म्हणजे मला असं वाटतं की असं म्हणू शकते की एका ब्रँडचं काम करत असताना दिसताना ते सोपं दिसतं, अरे साडीचा ब्रँड आहे, पण तितकं ते सोपं नसतं. ॲक्च्युली कसं आहे, जेव्हा मी हे ऑनलाईन बिझनेस चालू केला तेव्हा सगळं छान होतं, की बाबा रिस्पॉन्स चांगला येत होता. बऱ्याच जणांनी खरेदी केली ऑनलाईन, कारण आता बऱ्याच जणांना घर बसून सगळ्या गोष्टी खरेदी करायच्या असतात. तर यातल्या आणि त्यात तो लॉकडाऊनचा पिरियड असा होता की आपण दुकानात जाऊन खरेदी करू शकत नव्हतो. तर ह्या ऑनलाईनचा एकच ड्रॉबॅक असा असतो की त्याच्यामध्ये थोडंसं व्हॅरिएशन हे येतं. हे बऱ्याच जणांना माहिती असतं जे ऑनलाईन शॉपिंग करतात. बऱ्याच जणांना यातलं काही माहिती नसतं. तर अशा वेळेला बरेचसे अनुभव असे आले की नाही मॅडम, फोटोमध्ये तो हा कलर वेगळा दिसत होता, प्रत्यक्षात आला तेव्हा वेगळा दिसतो. आम्ही ऑनलाईन प्लेस करण्यापूर्वी सगळ्या गोष्टी ऑलरेडी आधी सांगतो की बाबा हे असं कलर व्हॅरिएशन त्याच्यामध्ये येऊ शकतात. किंवा काही वर खाली जर अडचण आली तर कुरिअर सर्व्हिसमध्ये थोडासा डिले होऊ शकतो. आतापर्यंत एवढा कधी झालेला नाही आहे. पण बऱ्याच गोष्टी त्यांच्यावर पण डिपेंड असतात. त्यामुळे हे बरेचसे ड्रॉबॅकसुद्धा आहेत. पण आता सगळे त्याला यूज टू झालेले आहेत, कारण सगळ्यांना ऑनलाईन शॉपिंग फारच म्हणजे सोपी वाटते. त्याच्यामुळे असे पण अडथळे येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की बायकांचं साड्यांबद्दलचं जे काही हे म्हणतात अटॅचमेंट आहे ती फार वेगळी असते. म्हणजे असे पण अनुभव आलेले आहेत की साडी घेतली, मला हा कलर नको होता तर दुसरा कलर हवा होता. त्याच्यामुळे त्यांचे मूड स्विंग्स त्या वेळेला हँडल करणं हे फार जोखमीचं काम असतं. त्यातून ह्या बऱ्याच नवीन अनुभवसुद्धा आलेले आहेत. त्याच्यामुळं कटू गोड अनुभव म्हणजे काय म्हणतात त्याला, अनुभवांचा प्रवास छबी आहे असं म्हटलं तरी चालेल. आज आपण आता शेवटाकडे जातोय. माझा शेवटचा प्रश्न, आज सुप्रियाला काय बोलशील? तसं सुप्रियाबद्दल जर सांगायचं झालं माझ्याबद्दलच तर छबी सुरू करण्यापूर्वीची सुप्रिया आणि नंतरची सुप्रिया यात खूप आमूलाग्र बदल झालेला आहे. याआधी म्हणजे या बिझनेसमध्ये उतरण्याआधी माझी स्वतःची ओळख म्हणजे मी फार अशी प्रत्येक गोष्टीला घाबरणारी होते. प्रत्येक पाऊल उचलताना फार भीती वाटायची की हे होईल का नाही, हे आपल्याला जमेल का नाही. मनात हजार शंका असायच्या आणि थोडीशी अशी निगेटिव्हिटी होती, कारण त्या काळात मी इतकी बाहेर पडलेले नव्हते, म्हणजे बाहेरच्या लोकांपर्यंतचा संपर्क नव्हता. पण छबीची सुरुवात झाल्यानंतर जेव्हा म्हणजे सगळ्या गोष्टी मला जेव्हा नव्यानं कळायला लागल्या, लोकांपर्यंत मी पोचायला लागले, तेव्हा मला जाणवलं की काही या जगात काहीच अशक्य नाही आहे जेव्हा तुम्ही 100% झोकून एखादी गोष्ट करायला जाता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला आवड असली की प्रत्येक गोष्टीत सवड आपोआप निघते. त्याच्यामुळे हे सगळं जे काही आहे ते स्वतःच्या मनावर आहे ॲक्च्युली. त्याच्यामुळे ह्या म्हणजे जी बदललेली सुप्रिया आहे यानंतरची छबी सुरुवात झाल्यानंतरची, हे सगळं क्रेडिट हे छबीलाच जातं. हा सगळा प्रवास माझ्यासोबत करणाऱ्या किंवा माझ्या साथीनं जे कोण होते आत्तापर्यंत, माझ्या घरचे असतील, माझा नवरा असेल, ह्या सगळ्यांना त्याचं क्रेडिट जातं माझ्या बदलाचं. कारण ते सोबत नसते तर ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकले नसते. सगळ्यात महत्त्वाचं रिस्क घेऊ शकले नसते, मोठ्या मोठी झेप घेऊ शकले नसते. आज मला कोणतंही स्वप्न बघताना भीती नाही वाटत की माझ्याकडे या गोष्टी आता नाही आहेत तरी मी ते कसं बघू, किंवा माझ्याकडे हातात एवढं नाही आहे तर मी तिथपर्यंत कशी जाऊ. तर हे सगळं जे काही माझ्यातला आमूलाग्र बदल आहे ते या लोकांनी किंवा या माझ्या ब्रँडनी दिलेला आहे. आणि तो मला खूप मोठ्या लेवलला नेईल याचा आत्मविश्वासही आज मला तितकाच आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की छबीनं तुला प्रतिमा नक्कीच सापडली असं आपण म्हणू शकतो. या होत्या सुप्रियाजी. आपण चारिक गप्पातर्फे त्यांचं आयुष्य असंच खूप छान फुलू दे आणि बहरू दे त्याच्यातर्फे आपण त्यांना देते छोटंसं रोप की त्यांच्यासाठी हे आयुष्य असंच आपण फुलत राहावं. थँक्यू सो मच. या होत्या सुप्रियाजी. यांच्याशी आपण खूप छान गप्पा मारल्या की एक आपण बघताना एक ग्लॅमराईज बघतो की एक ब्रँड केलाय, पण त्याचा स्ट्रगल, त्याचा संघर्ष आणि त्याची मेहनत किती असते हे तुम्हालाही कळलं असेल. आणि माझ्या चाय विथ गप्पाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला
विसरू नका, कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. मला वाटते की ह्या स्टोरीमुळे तुम्हाला नक्कीच काहीतरी इन्स्पायरिंग काहीतरी गोष्ट नक्कीच सापडली असेल. धन्यवाद. थँक्यू.